आपली माणसं. आंग्रेवहिनी वाण्याचं बिल चुकतं करायला गेल्या. 7,500च्या वर बिल होतं. हा वाणी फसवतो हा पाडा तर कायमच मनाशी घोकायच्या. पण बिल द्यायची वेळ आली की जरा जास्तच. त्यात 85 वर्षाचे आंग्रे काका सगळं विसरायला लागले आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडल्यासारखी झाली. तसा दादा लक्ष देतो. सूनसुद्धा काही वाईट नाही. इतरांच्या सुना बघितल्या तर लाखातच म्हणायला हवी ही त्या मनाशी घोकत असतात. पण ती समोर आलं की काय होतं कोण जाणे. त्या कोरड्याच होतात. तिचा हस्तक्षेप त्यांना सहन होत नाही. म्हणजे ती स्वच्छतेबाबत गरजेपेक्षा जास्तच दक्ष असते. आंग्रे वहिनींना जरा चमचमीत खायला आवडतं. त्याबाबत ही सुनबाई नाराजी दाखवते. दादूला त्यात खटकत नाही. तोही आता तिच्या हातचं मिळमिळीत खायला सरावलाय. मग वाद होण्यापेक्षा तो वेगळा झाला आणि आंग्रे वहिनी मनापासून मोकळ्या झाल्या. जन्मभर त्याने आंग्रे काकांची नोकरी सोसली. कधी कंपनीचा संप तर कधी लॉकडाऊन. पण आंग्रे काकांना ही विस्मरणाची व्याधी जडली आणि वहिनींचे दोन्ही हात जखडले गेले. दादांचं घराकडे जास्त लक्ष देणं सुरू झालं. त्याच्यामुळे तिचं सतत 1760 सूचना. सासू कोण सून कोण कळायला मार्ग नाही. काळजीमुळेच असेल नाही काळजीमुळेच. पण आता या वहिनींचं सूचना ऐकायचं वय होतं ना. त्यांना सवय होती. उभा जन्म नवऱ्याच्या मागणं 4 मुलांना खाकोटीला मारून काढला आणि आता ही येऊन शिकवणार. म्हणजे तसा हा वाणी फसवतो हे त्यांनाही मान्य होतं. पण सुनेचा वहिनींच्या दक्षतेवर विश्वास नव्हता. खबरदारी म्हणून ती जे उपाय सांगत होती ते वहिनींना मान्य नव्हते. इतका कर्तबगार माणूस त्याला घरात कसं डांबून ठेवणार असा वहिनींचा सवाल होता आणि मनातला नवऱ्याबद्दल असलेला विश्वास होता. तशी त्यांनी यजमानांच्या नकळत काही बंधनं त्यांच्यावर आणली होती. तुम्ही खरेदीला एकटे नका जात जाऊ. काही हवं असेल तर दादाला सांगा. मला सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नका. फोन केला तर लगेच घ्या वगैरे वगैरे. आपल्याला विस्मरण होतं हे त्यांना मान्य नव्हतं आणि ते त्यांच्या गळे उतरू नका असं त्यांच्या डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण तरी व्यवहार म्हटलं की आत्ता सुद्धा त्यांनी वाण्यांचं बिल 4,000 रुपयाचं बिल साधारणतः होतं. बिल 4 वेळा तपासलं होतं. आपण सावध राहून दुसऱ्याला यश द्यावं असं त्यांच्या सासूबाई सारखं म्हणायच्या. त्याचा अर्थ त्यांना कळत होता. या विचारातच त्या महागिरीतील दुकानात पोहोचल्या. काउंटरला जरा गर्दी होती. हिशोबात घोळ नको शांतपणे त्याला बघायला मिळावं म्हणून त्या बाजूला उभ्या राहिल्या. माधवबाईचं लक्ष गेल्यावर त्यांनीच वहिनी नाक मारली. उन्हाचं का आलात विचारलं. वहिनींनी बिलाचा कागद पुढे केला. तो गोंधळून म्हणाला काय चुकला काय. त्या म्हणाला अरे बिल नकोय ना. तो हसून म्हणाला काकांनी कालच्यालाच पैसा दिला सगळा. हे काय बिलावर लिहिलंय ना पेड असा. वाणी फसवतो म्हणताना हा वेगळाच अनुभव होता. सूनसारखं जे म्हणत असते आई तुम्ही सुद्धा आता थकलाय हे स्वतःशी मान्य करा. यातला अर्थ त्यांना समजला. नुसतेच आकडे 4 वेळा बघितले. आकडेमोड केली. बिल पेड हे साधं 2 शब्द आपल्याला दिसून येत. त्यांना हसायला आलं. आल्या पावली त्या परत फिरल्या. माधवबाईंनी त्यांना परत थांबवलं. काकी 1 मिनिट असं म्हणत आरारोटची बिस्किटं शेविंग क्रीम सॉसची बाटली असा ऐवज त्यांच्यासमोर ठेवला. हे काय वहिनींनी गोंधळून विचारलं. माधवबाई काळजीने म्हणाले काकांच्या ध्यानामध्ये काय बी राहत नाही. हर टाइम पैसे देणार आणि माल विसरून जाणार. कालपणे समजा मागितला पैसा चुकता केला पण माल नेलाच नाही. तुम्ही नेणार की पोऱ्याला पाठवू. वहिनींनी निमोट वस्तू उचलल्या आणि घराकडे आल्या. 300 रुपयांच्या वस्तू पैसे देऊन हे विसरून आले होते. आता बोललं तर मान्य करणार नाहीत. त्यात त्यांची ही चूक नाही या विचाराने त्या अधिकच थकल्या. दाराशी आल्या तर दयाराम लॉन्ड्रीवाला उभा. हा आता इथे कसा आला या विचाराने जरा त्रासल्या. त्या स्वरात म्हणाल्या कपडा नाही आहे. दयाराम लॉन्ड्रीवाला हसत म्हणाला नाही माझी
क्या हुआ है, आजकल काका को कुछ याद नहीं रहता है ना। कल लॉन्ड्री पे आए और जिद लेकर बैठे कि मेरी 2 पतलून दी थी प्रेस करने को, तो कितना समझाया माने ही नहीं। तो उनका दिल रखने के लिए मैंने अपनी 2 पैंट पेपर में बांधकर दे दी। बच्चे जैसे हो गए हैं। जिद पूरी हुई तो चुपचाप निकल गए, देखा भी नहीं पैंट किसकी है। अब ऐसी हालत में उनको क्या बोले, बड़े बुजुर्ग आदमी है, सांभाळणं तो पडेगा। वरकरणी वहिनी हसल्या, पण आतून सावध झाल्या तितक्याच निर्धास्तही। यांचा आजार आवाक्या बाहेर जातोय खरं, पण हा आपला परिसर आहे, इथे आपली माणसं आहेत याची जाणीव त्यांना जास्त उभारी देऊन गेली। वहिनींनी दार उघडलं, त्यांचं पार्सल त्याला देऊन टाकलं आणि मनापासून दयारामचे आभार मानले। ही माणसं आपली आहेत तर मग सून आणि मुलगा तर आपलेच आहेत। सुनेच्या बोलण्यातही तथ्य आहे, उगीच काय आपण तिच्या सूचनांचा बाऊ करतो म्हणत त्या फोन जवळ गेल्या। एरवी असं एकटं वाटलं की त्या त्यांच्या शेजारीन पाटणेबाईला किंवा गायकवाडबाई या मैत्रिणींना फोन करून बोलवायच्या, त्याही धावत यायच्या। पण आज वहिनींनी सुनेला फोन लावला। कालपासून फिरकली नाहीस, वहिनींनी बोलायला सुरुवात केली आणि एक निवांतपणा येत गेला। धन्यवाद। कथा कशी वाटली मला नक्की सांगा।